चला मैदानामध्ये. धन्यवाद योगेश पाटील सर. ऑन स्ट्राइक योगेश कोळी. पहिला चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होतो, चेंडू हवेत गेलाय. बॅकफूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक माझा प्रयत्न, चीप शॉटचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरून सेफ शॉट. हे फटके नेहमीच योगेश कोळी मारत असतो. पॉवर प्लेमध्ये नेहमीच ओपनिंगला येऊन इनफिल्ड कशी भेदायची हे माहिती आहे योगेश कोळीला. आणि दरम्यान 2 धावा सुद्धा तिथे पूर्ण केल्या. माझ्यासोबत दिला गणेश पाटील. 2 धावा योगेश कोळीच्या माध्यमातून. आणि गोलंदाज आहे किरण. जांभूलपाडा नव्हे तर सावध एक्सप्रेस. महेंद्र भाकरे नॉन स्ट्राईकला आहे आणि किरण पुन्हा एकदा जातोय जांभूलपाडा एंड कडून. राऊंड द विकेट. हो, हा फॉली तटवलाय. चेंडू वेगाने जातोय. मिड ऑनच्या डोक्यावर मिड ऑन पुढे पाहिलं आणि चेंडूला धाडलं लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार. षटकार सर. बघा हा रिप्ले. हो, आडव्या बॅटचा तर वापर केला होता. नजर कुठे होते पाहिले आपण मिड विकेट कडे, पण तो चेंडू गेला लॉंग ऑन कडे. बचावले पण फटक्यामध्ये ताकद कमी. टायमिंग लाजबाब होतं. टायमिंग जुळलं योगेश कोळीचं. योगेश कोळी फॉर्म मध्ये आला की मोठमोठ्या प्रेक्षणीय खेळी साकार करतो. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज झालाय किरण पाटील. ओ, डान्सिंग जम्पिंग जॅक स्टाईलचा फुल टॉस उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. आधीचा उडवला मिड ऑनच्या डोक्यावरून, आता कव्हरच्या डोक्यावरून जात असताना 1-2 का 4. मस्त, छान, अगदी क्लासिकल फटक्याचा दर्जा आपण म्हणू शकतो या फटक्यांना. जी खासियत आहे योगेश कोळीची, नेहमीच तो चमकतो जेव्हा तेव्हा अगदी बहार आणतो खेळीमध्ये. मैदानामध्ये सुद्धा मंत्रमुग्ध करत असतो प्रेक्षकांना. आम्ही सुद्धा मंत्रमुग्ध होत असतो. हे नक्षत्र आहेत आणि जेव्हा बिलगतात, जेव्हा फॉर्म मध्ये येतात, तेव्हा मोठमोठ्या गोलंदाजाची पिसे उपटतात. कारण किरण पाटील मोठा गोलंदाज आहे. फ्लिकचा प्रयत्न, पायाजवळ चेंडू फुलर लेनचा आणि बघा गॅप शोधली. हा क्लासिकल प्लेअर आहे, हा पॉवर प्लेचा प्लेअर आहे. आणि अजून एक सुंदर चौकार लगावलाय आमच्या प्रेक्षक कक्षाच्या नव्हे तर पाहुण्यांच्या कक्षाकडे. हा बघा रिप्ले. वा, खूप छान, खूप छान. बॅटचा फ्लो फक्त ओपन केला आणि ज्या ठिकाणी गॅप होती फिल्डर खूप दूर, अगदी 20 मीटरच्या आसपास दूर, आणि बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या आजूबाजूला हा चेंडू आला 4 धावांसाठी. 1 षटकार, 2 चौकार आणि धावसंख्या 16 वर 4 चेंडूंमध्ये. पुन्हा गोलंदाज किरण पाटील. सावध एक्सप्रेस. आता हा सावध पद्धतीने खूपच बाहेर टाकला आणि पंचांचा सिग्नल वाईड. अवंत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 16 नव्हे तर 17 वर 17 ऑन द बोर्ड. सतरा धावा, एकही गडी बाद नाही. चांगली सुरुवात इथे नक्षत्र चौदरपाडा संघाची. सकाळी सुद्धा ज्युनियर नक्षत्र खेळून गेला. 56 धावा केल्या त्या, परंतु त्या धावा डिफेंड करू शकला नाही देवरुंगच्या विरुद्ध. परंतु ह्या ठिकाणी हा मेन नक्षत्र आहे आणि आता हा झेल टिपला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल. योगेश कोळी बाद. फुलटॉसच होता. बॅकलिफ्ट जोराने फिरवली होती आणि खंडू पाटील अगदी वेगाने आले उजव्या बाजूला. डोक्यावरती रुमाल बांधून सिर पे कफन बांध के खंडू पाटील मैदान में, असं म्हणायला हरकत नाहीये, कारण डॅशिंग आहेत. चांगली ओळख आहे खंडू पाटील आणि नेहमीच निंबोलीची खूप चांगला संबंध आहे, रिलेशन आहे खंडू पाटीलचं. आणि नेहमी संजय सुतार विषय काढत असतात त्यांचे मेवण्याबद्दल. या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय विकी. 17 धावसंख्या असताना एक गडी बाद झाला आणि विकी भंडारी मैदानामध्ये आला. विकी हा अगदी चतुर बिरबल आहे. पाहायचं किरण पाटीलचा पुढचा चेंडू. विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय हलक्या त्याने, परंतु फसवलं. बरोबर समोरच दिलं. अक्षरशः बोनस दिला, बोनस भाल दिला. नवीन वर्षाची भेट दिली की ये फक्त तू चेंडू टाक, मी तुझ्या हातातच झेल देईन. बघा हा रिप्ले. खूपच खराब या ठिकाणी लेझी स्ट्रोक. चिपचा प्रयत्न होता परंतु तो चेंडू उडाला, कारण तो स्विंगिंग डिलिव्हरी होती किरण पाटीलची. किरण पाटील कधी पण चकमा देऊ शकतो, त्याचं आपण यथोचित प्रात्यक्षिक बघितलं. ह्या बघा पाठीवरती बॅट आपटत चाललाय विकी भंडारी. कारण मी इतकी मोठी चूक करू शकतो हे मलाच माहिती नाहीये. स्वप्नात तर मी नव्हे ना
हे स्वतःला सांगत असताना गेला अगदी जड अंतकणाने जड पावलाने जातोय विकी भंडारी. 2 गडी बाद झाले. महेंद्र भाकरे अजून आहे. धावसंख्या 17 वरती आणि पहिलं षटक समाप्त झालंय. आपण एक सन्मान घेऊया आपले सर्वांचे परम मित्र, दोस्तीतल्या दुनियातले अगदी राजेशाही थाट असलेले व्यक्तिमत्व आमचे निलेशजी देसले साहेब, माजी सरपंच कुकसे बोरिवलीचे, ज्यांचा आपण मंडळाच्या वतीने येतोची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर टाळ्यांच्या गजरामध्ये. खूप कमी वयामध्ये अनेक माणसं ज्यांनी जोडली हे व्यक्तिमत्व, आकाशाला ज्यांनी गवसणी घातले परंतु पाय जमिनीवर नेहमी असतात. दोस्ती कोणाशी असावी तर निलेश देसले सारख्या व्यक्तीशी असावी हे माझं सुद्धा स्वतःचं मत आहे. आणि ती व्यक्ती आपल्या समोर माझी सरपंचाची भूमिका सुद्धा त्यांनी पार पाडली, ज्यांचा आपण सन्मान इथे केला. तर मॅच मध्ये मैदानामध्ये 2 गडी बाद झाले. 17 धावसंख्येवरती नवीन गोलंदाज इथे कुणाल. हलक्या त्याने फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न अझरुद्दीन स्टाईलनी मनगटी फटका आणि वेगाने स्क्वेअर लेग येतोय. तितक्याच वेगाने फेकी झाली, तितक्याच वेगाने 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या दोन्ही ह्या मातब्बर फलंदाजांनी. धावसंख्या 2 पुढे जात असताना गणेश पाटील सांगतायत आमचे शंकर गुळगी दाखवतायत 19 2 गटांच्या मोबदल्यात. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा बंटी ब्रॉडकास्ट सर्व्हिसेसच्या साह्याने पूर्णपणे 150 देशांमध्ये प्रक्षेपित केली जात आहे. श्री गणेश चषक 2024 भिवंडी तालुक्यातील नामांकित गाव जांभूलपाडा यांच्या वतीने आणि श्री गणेश स्पोर्ट्सच्या वतीने ही स्पर्धा कुक्षे बोरिवली परिसरात असलेले क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, फॅन्टास्टिक क्लासिकल स्ट्रोक. चेंडू उंच उडाला आणि गेला 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 1 2 का 4 झाला. 4 रन. हो नक्कीच, तुझी माझी जोडी, चेंडूची आणि बॅटची जोडी जमली की असा झकासच फटका बनतो आणि तो झकास फटका दाखवला मस्त पद्धतीने. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूच्या पेचचा वापर केला प्रॉपरली, मनगडचा वापर केला. बॅट्समन महेंद्र आहे त्या ठिकाणी, सोबतीला अजय आलाय आणि धावसंख्या इथे फुलवली आहे. नक्षत्र चौदडपाड्याची 23 वर 2 गडांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, गोलंदाज कुणाल. हो, शॉट ऑफ गुड लेंथ, हा उचलण्याचा प्रयत्न केला होता, बॅट वेगाने रोल केली होती परंतु पोझिशन मध्ये नव्हता. तितका रूम तर होता परंतु टायमिंग साध्य नाही केलं बॅट्समन महेंद्रने आणि हा डॉट चेंडू काढला गोलंदाज कुणालने. धावसंख्या स्थिरावलेली 23 वर. नक्षत्र चौदडपाडा संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा तोच सेम चित्र, पण तो आता मात्र हा स्वेर आहे. कदाचित लेग स्टिचला सोडून जाणारा असेल, गोकुळ सरांनी पाहिलं त्या ठिकाणी हेरलं, परंतु लाईन आणि लेन सेम होती, फक्त दिशा भरकटली, टप्पा भरकटला त्या ठिकाणी. आणि दरम्यान आपण अवांतर तो चेंडू बघितला आणि धावसंख्या सुद्धा अवांतरनी फुलते 24 वर. 2 गडी बाद. कुणाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू आता बॅकफुटला गेला आणि कट करायचा प्रयत्न, कव्हर पॉईंट मधून वेगाने कव्हर गेलाय 38 सर्कलच्या आजूबाजूला आणि पॉईंट सुद्धा वेगाने गेला आणि बॅकअप सुद्धा बघा डीप कव्हर मधून एक क्षेत्ररक्षक आला. त्या दरम्यान पूर्णपणे तयार होते तिन्ही पण फिल्डर धावा रोखण्यासाठी. एकच धावे तिथे रोखावं लागलं, थांबावं लागलं. धावसंख्या 25 वर. श्री गणेश चषक 2025चा पहिला दिवस आपण पाहतोय. श्री गणेश स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ जांभूलपाडाच्या वतीने ही स्पर्धा सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्षच्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनी, स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय, लॉंग ऑफ वेगाने येतोय. खंडू पाटील फेकी सुद्धा तितक्याच वेगाने आणि गॅदरिंग सुद्धा छान केलं गोलंदाजाने. थोडासा चेंडू निसटला होता, पंचांच्या डोक्याच्या जवळून फेकी झाली होती. पंचांना सुद्धा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो अशा वेळेला. बॅटर कसा मारेल सांगू शकत नाही, फेकी कशी येईल सांगू शकत नाही, म्हणजे पंचांना सुद्धा जोखीमच असते मैदानामध्ये. पुन्हा पुढचा चेंडू, धावसंख्या 26 वर. उचलण्याचा प्रयत्न, आता चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ खाली ठेवला कुणालने. किरण पाटीलने मागणे षटक हाताळलं, 2 गडी बाद केले, परंतु कुणालने इथे स्वस्त षटक हाताळलं म्हणू शकतो आपण. बघा हा चेंडू, हो या वेळेला बघा 9 धावा खर्च केला, पण तो किती मस्त एअर स्विंग केलं, तो चेंडू हवेमध्ये स्विंग केलं. रिलीज करतानाच बोटांचा वापर हल्लीचे गोलंदाज खूप करत असतात, म्हणून तो अकॅडमीज इथे सुरू झालेल्या आहेत. जसं जांभूलपाड्याला आमची सन्माननीय राम पारधी क्रिकेट अकॅडमी सुरू झाली आहे. CA राम आरे CAJ असं नाव आहे,
म्हणजे रामपादी क्रिकेट अकॅडमी जांभूलपाडा. नक्कीच त्या अकॅडमीला भेट द्या. कुठे दूर जायची गरज नाही. मुंबई ठाणे घाटाची गरज नाही. आमच्या टिटवाळाकडची मुलं सुद्धा मुंबई ठाणेकडे जातात शिकायला. आता टिटवाळ्यात पण आमच्या एका तरवानीमध्ये छोटंसं अकॅडमी सुरू झाली. माझ्या शेजारचा मुलगा पण जातोय. कदाचित त्यांना सुद्धा मी इकडे वळवेन जांभूलपाड्याला बाबा, कारण ती अकॅडमी बघितली मी तरवानीमध्ये. इथे काही नाहीये, इथे सर्व काय आहे. श्याम पारदेच्या अकॅडमीमध्ये आपण थोड्याच वेळ ते स्क्रीनवरती सुद्धा चित्र पाहू, पण आपण आता मैदानामध्ये आज सामना आधी बघून घेऊया. धावसंख्या 26 वर आहे. हे बघा, ही ती अकॅडमी. सर्व काय, सर्व गुण संपन्न, सर्व सुविधा संपन्न ही अकॅडमी. श्याम पारधी त्याचे जनक आहेत, उद्गाते आहेत. हो, एक पाय वर करून जम्पिंग जॅक स्टाईलने उडवला चेंडूला डिपेक्सचा कव्हरला. आणि तिकडे बघा हिट विकेट, चेंडू सुद्धा तिकडे गेला आणि इकडे विकेटचं पतन झालं. म्हणजे वेगळं नाट्यमय दृश्य पाहायला मिळालं. कारण जसं जम्पिंग म्हणालो की एक पाय इकडे लागला, जितेंद्रच्या स्टाईलने उडी मारली होती, पण तो जितेंद्र जसे नाचायचे तसे इथे नाचता आलं नाहीये. आणि फलंदाज तिथे हिट विकेट झालाय. अजय कोळी तिथे आहे, तगडा खेळाडू होता अजय कोळी. पण ह्या गोष्टी पण घडत असतात बघा. हे क्रिकेट आहे, काही दाखवेल तुम्हाला. रोज काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. नवीन नवीन फटके जन्माला येतात, नवीन नवीन विकेट जन्माला येतात, आगळे वेगळे फटके क्रिएट केले जातं, मास्टर की मिळवत आहेत, वाद संवाद पण पाहायला मिळतात, काही समस्या सोडवाव्या लागतात. आणि मोठी जबाबदारी असते आयोजकांची सुद्धा, साधी गोष्ट नाहीये. कुठल्या प्रकारचं नियोजन करणं किंवा कार्यक्रम ठेवणं म्हणजे एक जोखीम पण असते आणि एक जबाबदारी स्वीकारावी लागते. हिंमत ठेवावी लागते, धाडस ठेवावं लागतं, धैर्य ठेवावं लागतं, जिद्द चिकाटी संयम बाळगावा लागतो. सर्व गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते जीवन असो किंवा खेळ असो किंवा कार्यक्रम असो, ह्या महत्वाच्याच आहेत. तर विकेटचं पतन झालं. तिसऱ्या क्रमांकाचा गडी बाद झाला. धावसंख्या 26 वरच आहे आणि षटकं झाले ती 2.1. निखिल नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय जांभूळपाडा कुकसेईंकडून, दक्षिणेकडून. दक्षिण म्हणजे कर्नाटककडून तो षटक हाताळतोय. बेंगलोर. काल बेंगलोरच्या एका व्यक्तीची ओळख झाली ती सोनटिकली नाक्यावरती, नाव विसरलो. यावेळेला पुलचा प्रयत्न होता. हा चेंडू हवेत गेला आणि क्षेत्ररक्षक सुरक्षित झेल टिपतोय. फलंदाज बाद. किरण पाटीलने झेल टिपला. येस. जयाप्रदा काय नाचलीये घुंगरू बांधून. आणि सरगम पिक्चरचं ते गाणं, लक्ष्मण प्यारेकालालचं संगीत जबरदस्त. अजूनही गाणं आणि अनेक वर्ष अजरामर राहील. जुनं ते सोनं म्हणतात ना, की ओल्ड इज अ गोल्ड. ओल्ड मेलेडीज कधीच विसरणार नाहीये. कुठल्या टेन्शनमध्ये असा तर नक्कीच असं संगीत ऐका. पण आता टेन्शन काय आहे, बॅट्समनला हॅट्रिक वाचवावी लागेल. कारण गोलंदाज आता हॅट्रिकच्या मोमेंटमध्ये. प्रेक्षक टाळ्या वाजवा निखिलसाठी, जो सज्ज तयार आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. त्याला आपण देऊया शुभेच्छा. निखिल, यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट. हॅट्रिक फॉर युअर कॅरियर. जी.आर. पाटील, खंडू पाटील स्पॉन्सर्ड ही टीम. आणि ते निखिलचा तिथे हॅट्रिकचा चेंडू बचावात्मक पद्धतीने फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू तर उडाला होता, पण तो थोडासा लांब क्षेत्ररक्षक होता, काही फूट अंतर कमी पडलं, परंतु चेंडू अचूक टाकला होता. बरोबर जसं फिल्डिंग सजवली आहे निखिलने, तर त्यानुसारच बॉलिंग करू लागलाय. परंतु चांगलं परफॉर्मन्स म्हणू शकतो आपण किरण पाटील नंतर दोन्ही पण गोलंदाजांचं. पुढे साले कुठे मारायचं होतं, कुठे गेला, आणि चेंडू बघा कुठे गेला. पंच शानूचं सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. हवा सुद्धा इथे गारगार इथे वाहू लागले बघा. झाडं झुडपं इथे हालतायत, डोलतायत. पूर्णपणे लॉजिस्टिक हब तयार झाले. पण हे निसर्गाचं वरदान ठरलेलं क्रीडांगण पाहतोय आपण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. निरभ्र आकाशाच्या छत्रछायेखाली. हो, क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. भन्नाट बोगदा डिलिव्हरी. टनल पिच टू क्रशिंग. फर्निचर डिस्ट्रॉयड. गडी बाद. बॅक टू द पॅव्हलियन. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती
वाह से वाह. अमिताभ बच्चनचा तो डायलॉग, हम जहा खडे होते लाहीन वहां से शुरू होते. एकदा यश चोपडा साहेबांना एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या नजरेमध्ये पहिल्या 10 मधले हिरो कोण, प्रथम द्वितीय तृतीय. तर यश चोपडाने अगदी दिलखुशपणे उत्तर दिलं की पहिल्या 10 मध्ये अमिताभ बच्चनच, त्यानंतर 11 पासून पुढचे नंबर. इतकं चांगलं परफॉर्मन्स अमिताभ बच्चन. सगळं काय विकतो सांगा, काय विकत नाहीयेत. कोण बनेगा करोडपती तर सोडून द्या, बाकी काही विकत नाही. जखम पण करण्याची वस्तू विकतो आणि जखम बरी करायची वस्तू विकतो. पिन पासून प्लेन पर्यंत सगळं विकतो. आणि आज 3400 करोडचा मालक आहे अमिताभ बच्चन. बादशाह, किंग ऑफ बॉलिवूड, किंग ऑफ ऑल ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे ह्या शतकातील सर्वोत्कृष्ट कलाकार अभिनेता अमिताभजी बच्चन, ज्यांच्या आवाजाला नकार दिला होता एअर इंडियाने. ऑल इंडिया रेडिओमध्ये ते जेव्हा गेले ते इंटरव्ह्यूला, त्यांचा आवाज जाड आहे, खूप पहाडी आहे म्हणून नकार दिलेला. परंतु तो आवाज आता असा बनलाय की तो आवाज प्रत्येकाला ते डायलॉग्स ऐकवाशे वाटतात. जसं डॉनचे डायलॉग, डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन आहे. काय गाजले होते, म्हणजे खूपच काय बोलण्यासारखं. धावसंख्या इथे 29 वर आहे. 5 गडी बाद 2.5 षटकं झाली. आणि हा तिसरं षटक समाप्त करण्याचा चेंडू डॉट निघेल का बघायचंय. पंच पाहतायत आणि हा डॉट आहे. मस्त पद्धतीने इथे डॉट काढला आणि षटक समाप्त झालं. तिसरं बघा, हा रिलीज करताना रिप्ले, चेंज ऑफ पेस होतो, लेग ब्रेक. वा क्या बात आहे. निखिल, तुझ्याकडे खूप सुद्धा व्हेरिएशन्स आहे. किरण पाटीलकडे पेस आहे, तेज मारा आहे, परंतु बाकीच्या गोलंदाजांनी सुद्धा, कुणालने आणि निखिलने सुद्धा इथे फलंदाजी इथे काही प्रमाणामध्ये खिळखिळी केली. पण तो धावसंख्या तसं पाहता समाधानकारक आहे. 3 षटकांमध्ये 29 म्हणजे 10च्या आसपास सरासरी आहे. अजून एक षटक शिल्लक आहे, बघायचंय 40च्या पार जाईल का नक्षत्र चौदरपाडा, ते आपण पुढच्या 6 चेंडूमध्ये बघू. आणि जाऊया अजयकडे पुन्हा एकदा. होऊन जाऊ दे चांगलं गाणं. इंतजार तो 11 मुल्क. वाढीचे छान टाळ्यांचा गजर होते बघा, डीजे साठी पण, आवाजासाठी पण, आणि हे सामन्यासाठी पण, हे पहिल्या चेंडूसाठी पण. पहिला चेंडू खूपच आरली केली. नो लुक शॉटचा प्रयत्न होता. चेंडू नशीब की गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला आणि त्या ठिकाणी मिड ऑफ नव्हता. वेगाने फेकी केली. विकेट किपर कडे पाहिले, संधी आहे आणि संधीचं सोनं सुद्धा केलं. फलंदाज बाद, रन आउट. माधुरी दीक्षित सोबतीला बसून चहा पिल्लाय बरं का, बॉलिवूड मधले तारे सितारांच्या सोबतीला. कारण कॉलेजच्याच युगामध्ये आयुष्य असताना दीप्ती नवलकडे असिस्टंट होतो 3 वर्ष, हिरोईनकडेच काम केलंय. त्याच्यामुळे बॉलिवूड पूर्णपणे माहिती आहे. सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, माधुरी दीक्षित सर्वांच्या समोर बसून चहा पिले, गप्पा सुद्धा मारल्यात. ठीक आहे, तो विषय नाहीये, पण सांगितलं तुम्हाला. या ठिकाणी 6 गडी बाद झाले 30 धावसंख्येवरती. आता पुढचा चेंडू हा टर्न करायचा प्रयत्न होता. शॉट ऑफ गुड लेंथ होता. विकेट किपरला बीट करून चेंडू फ्लाइंग स्लिपला सुद्धा बीट करतोय. आणि लेग बायचा पंचांचा इशारा. परंतु मायानगरी आहे ती. मुंबईची घरी आल्यानंतर असं वाटायचं की आपल्या हातात काय पडतं. मुंबईचा प्रवास टिटवाळ्यापासून रोज असायचा. वर्सोला जायचं, दीप्तीनवलच्या घरी जायचं, तिची सगळी कामं घ्यायची, बँकांची कामं, फिल्म सिटीची कामं, बरंच काय. वर्सोवापर्यंत जावं लागायचं, वेसावकरच्या परिसरात जावं लागायचं आणि रात्र 12-1 वाजायचा यायला घरी आणि पुन्हा सकाळी निघायचं. म्हणून तो जॉब सोडला आणि ती मायानगरी सोडली. कदाचित आता कुठे असेल असतो माहिती नाही, पण हरकत नाही. जे देतं देव ते आपल्या चांगल्यासाठीच असतं असं म्हणायला हरकत नाही. आज तुमच्या समोर आहे, तुमचं प्रेम मिळतं, खूप झालं, खूप आहे, हरकत नाही. समाधान असलेलं बरं. तर इथे धावसंख्या 31 समाधानकारक असेल की नाही गणेश पाटील. धावा वाढत नाहीयेत, 2 चेंडू झालेत, अजून 15 धावा पाहिजे असं जर म्हणणं आहे गणेश पाटीलचं. स्कोरला सुद्धा माहिती असतं बघा. परंतु तिथे बॅट्समन काय करतो माहितीये का, जसं आपण टिटॉवरून प्रवास करतो, बाहेर पडतो तेव्हा काहीतरी मिळतं, तो जागाच सोडत नाही बघा. जागा सोडत नाही, त्याचं पाय चालले पाहिजेत, घरातून बाहेर निघलं पाहिजे, दार उघडलं पाहिजे, तेव्हा तुम्ही काहीतरी कमवू शकता. तुम्हाला इथे धावा कमवायच्या असतील तर तुम्ही जागा सोडली पाहिजे. इथे तुम्हाला जागेवरतीच खेळतो. पुण्यात लेग ब्रेकर टाकलं हरेशने, काय मस्त कला आहे.
या ठिकाणी गोलंदाजांची. पुन्हा पुढचा चेंडू आपली द्यायचा प्रयत्न, आता मात्र सक्सेसफुली फिरकी शॉट आहे, भिंगरी शॉट. 1 का 4. धावसंख्या इथे वेगाने फुलत असताना 35 वर. हो, आता सुद्धा तोच प्रयत्न होता, परंतु हा उसळी घेणारा चेंडू नीटचा मेरिटनुसार नाही मारू शकला फलंदाज अजय मनोज पाटील आलेला आहे. सांगेचा हा सॅल्टन 11 नवीन संघ बनवलाय मनोज पाटीलने. वेलकम. आणि या ठिकाणी सर्व 4 षटकं समाप्त बघा. शेवटचा चेंडू बरोबर मिडल वरून गेला, चेंज ऑफ पेस केलं होतं आणि बरोबर खेळवलं त्या ठिकाणी गोलंदाजाने. आणि 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 वर लक्ष सेट केले 36 धावांचं जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये टीम या ठिकाणी पाहतो आपण खेळतायत. आणि श्री गणेश 2025 यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या समोर नक्षत्राच्या उदरपणाने हे आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी. न्यू इकरा स्पोर्ट्स सावध संघापुढे टॉससाठी आपण आवाज देऊया. जय अंबिका देवरुंगपाडा पंडित दादाचा संघ पंडित गोडे विरुद्ध योगेश 11 आमने बी. हे बघा आपल्या आयोजक मध्ये आमचे निलेशजी देसले माजी सरपंच, रोहिदासजी पाटील माजी सरपंच, भारतजी पारधी उपसरपंच, माजी शिवाजी कासार साहेब समाजसेवक, ज्यांचं मोलाचं योगदान आम्हाला नेहमीच असतं गणेश स्पोर्ट्सला, नेहमीच पाठीशी आमच्या. आणि अजय भावेश जो आमच्या आता पाठीशीच आहे, पाठीच माझे बसलाय पण काय गाणं वाजवतं. सॉलिड टायमिंग जबरदस्त आहे. बॅट्समन जसं टायमिंग करतो ना फटक्यांचं, तसं इथे आमचा भावेश डीजे अजय टायमिंग करत असतो. आणि टॉससाठी इथे पुन्हा एकदा आवाज देतो. कॅप्टन या. पंडित दादा कुठे आहेत? कॅप्टन आलेत. येस, ओके. योगेश आमने बीचा कॅप्टन आले. या. रामकृष्ण हरी काकडे या आमचे योगी यांचे साडूबाई. आपला शुभ असते टॉस करतोय. पंडित दादा नमस्कार. या तुम्ही पण या टॉस साठी. या आमचे लाडके उपाध्यक्ष आहेत. पूर्ण कमिटी आमची, जिथे मॅचेस तिथे असतात. काय लक्ष आहे म्हणजे हा आमच्यावरती दबाव आहे की काय? ही मेहनत कशासाठी त्याचं मला कळलंय, आम्हाला पण सांगणार नाहीये. ही शर्यत का लागली. एका बाजूला जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडेंचा संघ, ते सुद्धा आहेत आपल्यामध्ये पाहुणे म्हणून, त्यांचा कॅप्टन सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला योगेश आमने बी टॉस करतील. पंडितजी आणि रामकृष्ण काकडे. हॅलो. छापा कॉल आमने बीच्या कॅप्टनचा. आणि आता त्या कॉईनची आठवण झाली की जे कॉईन तो उभाच राहिला होता. अमिताभ बच्चन त्या पिक्चर मध्ये होते. या घ्या. टॉस होता, स्पिन करतात रामकृष्णजी काकडे. छापा कॉल आहे पण तो आलाय काटा. टॉस जिंकलाय तो देवरुंगपाडा अंबिका जय अंबिका. बॅटिंगचा निर्णय. वा, ठीक आहे, चला थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तो जय अंबिका देवरुंगपाडाच्या पंडित गोडेच्या टीमच्या कॅप्टनने निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा प्रवाच्या विरुद्ध पोहण्याचा. आणि योगेश लामने बी संघ फिल्डिंगसाठी सज्ज राहा. हा चितूर आहे आमण्याचा. काय खेळला होता मस्त आमने प्रीमियर लीग मध्ये. राकेश पाटील, काय जबरदस्त धुमाकूळ त्यांनी घातला. राकेश नक्कीच खेळेल तो. चितूर आहे चितूर. मी तिथे व्यासपीठात सुद्धा बोलत होतो की हा लंबी रेस का घोडा आहे. टॉस जिंकलाय देवरुंगपाडाने बॅटिंगचा निर्णय. जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे टीम. चला तर फिल्डिंग सजली आहे. धावांचं लक्ष गाठायचं आहे जिंकण्यासाठी. 36 धावांचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये, म्हणजे 9.0ची रिक्वायर्ड सरासरी आहे. ते ऐकवतील तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे अनलिमिटेड कॉमेंटेटर आहेत. दिवस रात्र
एक 1 बाय 1 टुर्नामेंट ही संपली की लगेच मकरंद स्पोर्ट्स मुठवल ती नंतर अजून काय कुठे बरेच ठिकाणी त्यांचं कॅलेंडर म्हणजे ते किती दिवसांचं आहे कळत नाहीये. पण तू सकाळी 7ला आले नाही ते लगेच 8ला आले. योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अनलिमिटेड कॉमेंटेटर योगेश वेलकम. हे सर्व प्रेमापोटी करत आहोत कार्य सर. दुसऱ्या डबाला इथे मात्र सुरुवात केली जात आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकता किरण पाटील. हो पहिला चेंडू मात्र पाहू शकाल अगदी सुंदर कनेक्शन चेंडू चाललाय काऊ कोणाच्या दिशेनं. 1 बाउन्स पूर्ती लाईन मिळतील एकूण 4 धावा. थँक्यू डीजे. इथे मात्र लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 37 धावांचा पाठलाग करतोय डिवा एकविरा स्पोर्ट सावध संघाने. पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर आपण पाहिला तृतीय चेंडू हाताला गोलंदाज अजय कोहलीनं. कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर फलंदाजी हवी तशी झाली नाहीये कुठल्याही. सुरुवात तर योगेश कोहलीने सुपर करून दिली होती वैयक्तिक. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 17 धावा जोडल्या होत्या परंतु तदनंतर कुणाल म्हात्रेने कमबॅक केलं. तर निखिल पाटीलचा सुद्धा लास्ट जवाब स्पेल पाहिला आणि सुलाग ओव्हरमध्ये हरीश म्हात्रेने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न आउट अपील. असं वाटतं की चेंडू डावे स्टिक सोडून मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल्स केला. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू. चला लगेचच आपण फिल्डिंग लावायची आहे. सन्माननीय माजी उपसरपंच रोहितदाजी गोडे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. तुमचं सरचे स्वागत करतोय. पहा फक्त हे माजी उपसरपंच नाही तर ते चांगले कलाकार आहेत. चांगले मूर्ती घडवत आहेत आणि तुमच्याकडे कला कोणती असू द्या तुम्ही लोकांपर्यंत सादर करा तर तुम्हाला त्या कलेला वाव मिळेल. वेलकम रोहितदाजी गोडे साहेब. पावलांचा वापर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न शॉट टाकावरचा शत्रु अगदी पाठपुरा जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा आणि जीवनदान किरण पाटीलला पहिला मिळाला. मी नेहमीच सांगतो रक्तदान करा, मतदान करा, कन्यादान करा. एखादा व्यक्ती ICU मध्ये असेल त्याला जीवनदान द्या परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान देऊ नका. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर भरपूर वेल चेंडू हवेत चांगला ट्राय तिथे पाहिला पण अगदी पाठभर जात असताना परंतु स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये. फुलटॉस होता ती लेथ मिस केली. डाबी यष्टी उद्ध्वस्त. जास्त काळ टिकू शकला नाहीये किरण पाटील. मैदानाच्या आतमध्ये फक्त एक चौकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिला आणि आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान देऊन तो मात्र माघारी परततोय. जबरदस्त परंतु या ठिकाणी नायक ठरला किरण पाटील आणि नायक ठरला अजय कोहली. पाहिलं तर अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताला गेला. स्लोअरवरून लेंथ होती ती लेंथ किरण पाटीलला परफेक्टली ओळखली नाही आणि पाहू शकाल डेराश पावडर तो मात्र दगावच्या दिशेने वाटचाल केला. तुम्ही दुसऱ्या अँगलला पाहू शकाल थोडंसं फ्लाईट दिला आणि एक्झॅक्टली पडल्यानंतर थोडासा इन कटर झाला. डावा स्टिकवरती चेंडू मात्र धडकला गेला. हा दुसरा अँगल तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर अँगलला. जबरदस्त टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंट सर्वांचं एंटरटेनमेंट करत असताना पहिला धक्का लागला टीम एकविरा सावध संघाला. परंतु या ठिकाणी ज्यावेळी आपण पहिल्या फिरती सर्व सामने संपन्न करू त्यानंतर आपल्याला एक्झिबिशन मॅच एक पाहायला मिळणार आहे. धनेश 11 कुकसे विपक्ष बंटीस्पर कुकसे बोरिवली. विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. नवीन फलंदाज खंडू पाटील इनेट नंबर 3. भरपूर दांडगा अनुभव आहे खंडू पाटीलचा विचार केला तर आणि पहिल्या चेंडूवरती अगदी चेंडूला गिरकी देण्याचा प्रयत्न त्याने केला. थोडंसं संयम बाळगावं लागेल कारण नुकतंच किरण पाटील बाद झाला आहे. लक्ष सुद्धा आपण जर पाहिलं एवढं मोठं नाही आहे. 37 धावा तुम्हाला जोडायचे आहेत. आतापर्यंत हफलक्यावरती 8 धावा लागलेल्या आहेत. 29ची आवश्यकता आहे आणि या ओव्हर नंतर अजून 3 षटकांचा खेळणं बाकी आहे.
आणि त्याचमुळे आता मात्र शेवटच्या मोमेंटला बॅट थोडं उघडला, शॉट पडला, फिल्डर तिथे सज्ज होते, परंतु एक धाव वाचू शकले नाहीयेत. लक्ष पहिल्या चषकामध्ये सुद्धा मात्र अप्रतिम केला नक्षत्र चौदरपाडा संघाच्या वतीने आपण पाहिला, परंतु शेवटच्या क्षणाला त्या स्पर्धेमध्ये मात्र त्याचं आव्हान संपुष्टात आला. अजून एक चेंडू एक्झॅक्टली शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपण्यात आला. 9 धावा धाफलकावरती अजय कुलूला एक सफलता प्राप्त झाली. प्रत्येक शून्यावरती खेळतोय आणि प्रथमतः त्याला मात्र या ठिकाणी संधी मिळाली. प्रत्येक दळवी युवा खेळाडू आहे, यंगस्टार आहे, परंतु पाहूया त्याला सलामीवीर म्हणून आज प्रमोशन दिलं गेलं. शपलवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल बॅटच्या रडारमध्ये आला नाही. वेलकम उमेश, वेलकम भावेश. नुकतीच काल सुद्धा आमने प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली आणि लगेचच मात्र या ठिकाणी योगेश आमने संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाफलकावरती लागला गेला. येणारे 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण विचार केला 28. चला दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूया. गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होते रोशन भंडारी. 37 धावांचा लक्ष्य पाठलाग सुरू असताना 9 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या टीम एकविरा सावध संघाने आणि आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही विजयासाठी 27 धाबांची आवश्यकता. जबरदस्त स्विंग इन डिलिव्हरी. चेंडू येण्याच्या अगोदर मात्र या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. तुम्हाला जरूर मोठा फटका केल्याचा असेल तर मात्र चेंडूवरती तुमची परफेक्ट नजर असणं फार गरजेचं. काय टर्न प्राप्त करतोय, दी आउट स्विंगर चेंडू पाहिला आपण. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चांगली चेंडूची हाताळणी, अगदी क्लोज विकेट किपिंग आज आपल्याला योगेश कोहलीच्या वतीने पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर डिलिव्हर. पुन्हा मात्र आउट कटर, चांगली लेंथ आणि योग्य लाईन तिथे मात्र मेंटेन करतोय. अजून एक चांगला चेंडूची हाताळणी. खंडू पाटीलचा आपण विचार केला तर मात्र पूर्णपणे सास पडतोय. 3 लागोपाठचे डॉट चेंडू तो खेळतोय आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने फक्त एकच धावेचं योगदान दिलंय आणि एक्झॅक्टली असा मात्र दिसून होतं की आता खेळपट्टीवरती फलंदाज आहे की नाही, कारण लागोपाठ 3 चेंडू हाताळले. गोलंदाज चेंडू टाकतोय, इष्टरक्षक चेंडू गॅदर करतोय. आता बॅटच्या आतली कडा लागली गेली, शॉट तडम्यांचा 17 चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव जरूर तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये निखिल पाटीलचं जरूर येणं बाकी आहे. कुणाल मात्र सुद्धा चांगली कामगिरी करू शकतोय, परंतु खंडू पाटीलला प्रमोशन दिलं 1 डाऊन पोझिशनला आणि कुठेतरी त्याचा मात्र परिणाम एकविरा स्पोर्ट सावध संघावरती झाला असं आपण म्हणू शकतो, कारण डॉट पर्सेंटेज मात्र जास्त मात्र पाहायला मिळतात. 4 निर्धाव चेंडू तो खेळला. इथे मात्र तीच परिस्थिती आपण पाहतो. या रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. दुसरा धक्का लागत असताना टीम एकविरा स्पोर्ट सावध संघाला. शून्यावरती मात्र या ठिकाणी बाजूला एकही धाबाचा आपल्या संघाला
योगदान दिलं नाही. नवीन फलंदाज निखिल पाटील आलाय. ज्या खेळाडूंची आपण चर्चा करतो तो खेळाडू आता मात्र एक्झॅक्टली आपल्याला ऑन फील्डवरती पाहायला मिळतोय. 10 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13. हो पुन्हा एक चांगली लेंथ. खंडू पाटील एक्झॅक्टली करतो काय हे आता मात्र जरूर पाहावं लागेल. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती 10 धावा लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 27 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. खंडू पाटीलने 7 चेंडू फेस केले. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. निखिल पाटीलने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. टीम मिटिंग जास्त वेळ नको प्लीज. तुम्हाला लगेच फिल्डिंग सजवायची आहे कारण आज आपल्याला एक होतोय लाईन चुकीची आहे हे निखिलला मात्र परफेक्टली माहिती होतं आणि त्याचमुळे कुठल्याही प्रमाणात त्या ठिकाणी फटका त्याने एक्झिक्यूट केला नाहीये. अवांतर धाव तिथे मात्र या ठिकाणी खर्च केली आणि स्टार्ट चेंडूला मात्र करण आपल्या षटकाला सुरुवात केली. 11 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. एखादा मोठा फटका तर मात्र कुठेतरी फलंदाजावर जो प्रेशर आहे तो मात्र एक्झॅक्टली रिलीज होईल आणि पाहू शकेल या ठिकाणी गोलंदाज मात्र दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाग टू बाग दुसरा स्वेअर चेंडू. आज रामकृष्ण काकडे यांची सुद्धा मात्र अग्नि परीक्षा असणार आहे कारण निर्णय अगदी हाय कोर्टापर्यंत पोहोचलाय. 12 मध्ये आता 25 धावा जोडायच्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू हायमॅट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. फटक्याला उंची जास्त मिळाली परंतु अंतर चांगलं कापलंय. लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. ही वेळ आहे निखिल पाटील हिरो बनण्याची आणि खरोखर संघ संकटामध्ये आहे. संकटाच्या बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी चांगला खेळ तुम्हाला सादर करावा लागेल. 18 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 19 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. 11ला 19. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये रोशन भंडारीनं फक्त एकच धाव खर्च केली. लक्ष 37 धावांचं आहे. थोडस करेक्शन आहे कारण आमचा गुणलेखित थोडस डिप्रेशन मध्ये आहे. ते झोप अजून पूर्ण झाली नाही. 35 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्या. 36 लक्ष आहे म्हणजे 18 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11. फुलटॉस मिस टायमिंग. रनआउटची संधी ती सुद्धा मात्र गमावली परंतु इथे एक संधी होती निखिल पाटील की या चेंडूवरती तुम्ही एक्झॅक्टली मोठा फटका खेळू शकले असते परंतु हरकत नाहीये. खेळपट्टीवरती जर तो टिकून राहिला तर मात्र कधीही तो या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. तुम्ही हा रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी बॅटची हलकीशी कडा राहिली. स्वतः गोलंदाज करणने चेंडू उचलला आणि जर एस्टनवरती जर निशाणा साध्य झाला असता तर मात्र निखिल पाटील कुठल्याही फ्रेम मध्ये तिथे मात्र पाहायला मिळत नव्हता आणि चित्र मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु एक्झॅक्टली सुदैव तो मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहे. 19 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या मात्र विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडूला गिरकी दिली. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. रॉकेट शॉट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या षटकामध्ये आता मात्र वेगाने धावा येत आहेत. 2 षटकामध्ये जरूर चौधरपाडा संघानं खेळ चांगला केला परंतु कुठेतरी करणच्या विरोधात मात्र अटॅक क्रिकेट पाहायला मिळतोय. ही लेंथ खूपच छान परंतु यष्टीरक्षक योगेश कोहलीकडून चूक घडली गेली आणि त्याचवेळी एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली बायच्या स्वरूपात. अवंतर धाव तिथे आपण पाहत आहोत. 10 फलकावरती 24 धावा लागल्या गेल्या. तुम्ही पूर्णपणे षटकाचं विश्लेषण पाहू शकाल. प्रथमतः 2 चेंडू स्वेअर टाकले त्याच्यानंतर षटकार आला त्याच्यानंतर एक सिंगल धाव पाहिली आपण. सिंगल नंतर चौकार आला आणि तदनंतर बायच्या स्वरूपात ही एक धाव.
5 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओ इथे मात्र काय एक्झॅक्टली घडलंय. बॅटची कडा कॉट बिहाइंड निखिल पाटील निराश आहे, कारण बाद होऊन तर आता माघारी परतावा लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना सुरुवात चांगली केली होती निखिल पाटीलने, परंतु मॅच फिनिशर तो मात्र ठरू शकला नाही. आणि त्याचमुळे आता मात्र मंगेश आला या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. 24-3 अशी परिस्थिती आपण पाहिली. आणि आता मात्र विजयासाठी 7-12 असं समीकरण. या 7-12 अनेक संसार उद्ध्वस्त केली आणि अनेक संसार जोडली सुद्धा. आणि पंडित गुड्यांना पाहतो परफेक्टली ठाऊक आहे. फटका हवेत केला, झेलची दाट शक्यता आहे का? नाकारता येऊ शकणार नाही, कारण मिड ऑफ चेंडू खाली चालला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. अजून एक विकेटचा पतन आणि समीकरण आता मात्र पुन्हा बदलत असताना 6 मध्ये 12ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाला. कुठेतरी मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न मंगेशने केला होता, परंतु बॅटचा संपर्क आपण जर पाहिलं तर परफेक्टली झाला नाहीये. आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहिला आणि अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल तिथे मात्र आपण पाहिलं. वेलकम सागर कासार, आपला इथे शुभागमन होत असताना तुमचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या सोबतीला कुमार जीवन तरणे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. योगेश इलेवन आमने ब आणि जे अंबिका देवरुंपडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधा. एक्झॅक्टली लंच तुमची मात्र व्यवस्था तिथे केली जाणार आहे. 6 मध्ये 12ची आवश्यकता. पहिल्या चेंडू मात्र हाताळतोय गोलंदाज हरिकेत. चेंडू आलाय डॉट. भरपूर चेंजेस पाहिला आज आपण नक्षत्र चोदरापाडा संघामध्ये, कारण बॉलिंग क्रमवारीमध्ये जर पाहिलं तर मागील जे आपण काल स्पर्धा नुकतीच संपन्न केली त्या स्पर्धेमध्ये हरिकेतनं दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा स्पेलमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, परंतु या ठिकाणी पाहू शकाल त्याला स्लॉग ओव्हर ते बोलवलं गेलं आणि सुरुवात चांगली पद्धतीने त्याने केलेली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव हाताळला आणि आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. फटका हवेत केला, उंची जास्त आहे, अंतर कमी, लॉंग ऑनच्या खाली झेल पकडत असताना अजून विकेटचं पतन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑन वरती. मिस्टर त्या ठिकाणी महेंद्र भाकरे होते, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर त्याने मात्र व्यवस्थित ठेवली आणि अंतिम क्षणामध्ये जी सुरक्षित उंजल होती ती त्याने उंजल बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केला. आणि आता मात्र या ठिकाणी समीकरण 4 चेंडूमध्ये 12 धाबांची आवश्यकता. सामना पहा होता कुठे आणि सामना आला कुठे. फक्त 36 धाबांचा इथे पाठलाग करायचा होता टीम एकविरा साबत संघाला, परंतु संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. त्या अडचणीमधून मात्र पाहूया एखादा फलंदाज बाहेर काढेल का. न्यूमॅन 6व्या क्रमांकावरती आपण पाहतोय. हो या ठिकाणी पाहू शकाल पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये. काय जबरदस्त मात्र वेग प्राप्त करतो हरिकेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. वेलकम कुकाबाई. कुकाने सुद्धा एकता ट्रॉफी गाजवली. तीन चेंडू शिल्लक. 3 मध्ये 12 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. हरेश मात्र इथे मात्र या ठिकाणी
मॅच विनिंग इनिंग केलेली का? फटका हवेत केला, झेल होण्याची दाट शक्यता आहे. शॉट कव्हर पडला, फिल्डर सज्ज आहेत आणि पकडला झेल. अजूनही विकेटचं पतन, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप म्हणजे जीवनदान दिला या ठिकाणी हरीश म्हात्रेला. आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता. म्हणजे पाहू शकला या ठिकाणी एक असं वाटलं होतं की झेल कम्प्लीट केलाय. हो हो, शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला. अजूनही सामना संपला नाहीये. 2 चेंडूमध्ये जर दोन्ही इथून षटकार जर आली तर मात्र इथून मॅच जरूर सावसंग जिंकू शकतो. आणि ती ताकद फलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंगेशकडे आहे. स्टेप मध्ये चुकतोय, गोलंदाजावरती प्रेशर आहे, फलंदाजावरती प्रेशर पाहतोय आपण. कारण गोलंदाजाला 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी 2 मोठे स्ट्रोक इथे मात्र खेळायचे आहेत. हरीश आणि कुणाल. आणि कुणाल इज ऑन स्ट्राईक. एक्सप्रेस डिलिव्हरी काय जबरदस्त चेंडूच्या हाताने पाहतो. या जसा चेंडू मात्र जमिनीवरती लँड झाला अतिशय वेगानं स्कीड झाला खेळपट्टीवरून. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि अतिरिक्त बाउन्स सुद्धा मिळाला. स्लॉग ओव्हरमध्ये प्रतिम कामगिरी गोलंदाज हरिकेच्या वतीने पाला मिळाली. आणि आता एका चेंडूवरती 11 धाबींची आवश्यकता. जो मागील सामन्याचा इक्वेशन होता तोच इक्वेशन मात्र या सामन्यामध्ये पाहिला. आणि अखेर 10 धाब्यांनी मात्र सामना जिंकलाय टीम नक्षत्र सोदरपाडा संघाने. या मैदानावरती आपण जर पाहिलं तर 36 धाबा डिफेंड केल्या गेल्या. कारण गोलंदाजी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पुन्हा न्यू एकविरा स्पोर्ट्स संघाने निराशजनक कामगिरी केली. म्हणजे तुम्ही एका खेळाडूवरती किंवा एखाद्या